राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी मतदान सुरू। नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सकाळी 9:30 पर्यंत 7.33% मतदान। अकोला जिल्ह्यातील बाळापुरात सकाळी 10 नंतर मतदान केंद्रावरती रांगा। बाळापूर नगरपालिकेच्या 25 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान। नगरसेवक पदासाठी 95 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। जालन्याच्या भोकरदन नगरपालिकेसाठी 9 वाजेपर्यंत केवळ 32 मतदारांनीच बजावला मतदानाचा हक्क। थंडीमुळे सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद। 2 जागेसाठी एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अकोल्याच्या बाळापूरमध्ये पहिल्या 2 तासांमध्ये 9.45% मतदान। कडाक्याच्या थंडीमुळे मतदारांमध्ये निरुत्साह। जवळपास 43 मतदान केंद्रावरती 25 जागांसाठी पार पडतंय मतदान। सोलापूर तालुक्यातील मंगळवेढ्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5.61% मतदान। कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी मतदान केंद्र ओस। दुपारनंतर मतदानात वाढ होण्याचा अंदाज। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपालिकांसाठी मतदान। कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा त्याबरोबरच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान। तर थंडीचा कडाका असल्यामुळे मतदानासाठी अत्यल्प गर्दी। फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत। 27 जागांसाठी 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। भंडाऱ्यामध्ये 2 प्रभागांच्या 8 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू। कुडकुडत्या खंडीत देखील मतदान केंद्रावरती हजर। तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये 5 तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये 3 उमेदवार रिंगणात। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणनंतर आता फुलंब्रीत देखील मतदान केंद्राबाहेर जादू टोण्याचा प्रकार। एक काळी बाहुली, त्याला पिना टोचलेल्या लिंबू आणि इतर साहित्य आढळून आलं। त्यामुळे फुलंब्रीमध्ये एकच चर्चा झाली। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग 2च्या मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडण्यात आलंय। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं। भावाच्या जागेवरती मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर या प्रकारामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आलं होतं। सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। यवतमाळ नगर परिषदेसाठी 248 मतदान केंद्रांवरती मतदान। 2,32,315 मतदार बजावणार आहेत मतदानाचा हक्क। मतदान केंद्रावरती निवडणूक विभागाकडून महिला सखी बूथ, महिला विश्वचषक जिंकल्यानंतरची थीम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।